नेहमी इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आपण आपल्या घरीच आलो. अरुण दादा आम्हाला भावासारखे वाटतात, ताई आम्हाला बहिणीसारखे वाटते आणि एक आत्मिक समाधान भेटतो इथं आल्यानंतर. जसं की आपण मनाने खूप थकलेलो असतो तर आपण आपल्या आईकडे, आपल्या वडिलांकडे जावंसं वाटते. तसंच हे संथगार वृद्धाश्रम आणि एक नवी चेतना घेऊन आम्ही इथून जातो. अरुण दादाने म्हणले की बा 100 वर्ष जगावं, पण आमची इच्छा अशी आहे की जेव्हापर्यंत हात पाय आमचे चालतायत तेव्हापर्यंत जगावं, ते कितीही वर्षाचं हो. इथून 2-4 वर्ष जगलो तरी ठीक आहे, इथून 10-20 वर्ष जगलो तरी ठीक आहे, पण आपल्या पायाने चालता यावं आपल्याला, आपल्या हाताने आपल्याला काम करता यावं आणि सगळं व्यवस्थित असावं. यासाठी आम्ही प्रयत्न पण करतोय आणि इतरांना पण थोडंफार आम्ही मार्गदर्शन करतोय की शरीर आणि मनाने स्वस्थ असावं, तंदुरुस्त असावं. तर इथं बसलेल्या सगळ्या आम्ही वयस्कर तर म्हणणार नाही, उत्साही आमच्या सगळ्या बहिणी, तुम्ही पण रोज योग करावं. अनुलोम विलोम प्राणायाम तुम्हाला सहज करता येते, ते करावं. अरुणाताईंना पण माहिती आहे सगळं प्राणायामाचे प्रकार, अरुण दादाला पण माहिती आहे. तर करुणाताई आणि अरुण दादांच्या मार्गदर्शनात तुम्ही योग करावं आणि रोज काही ना काही काम करावं, नुसतं बसू नये. नुसतं बसल्याने कसं की डोका रिकामा असतो आणि बऱ्याचशा गोष्टी सुचत राहतात, त्याच्यात बेचैन होतो माणूस. मग शांत झोप लागत नाही, व्यवस्थित पचत नाही, चिडचिड होते. त्यासाठी काम करत राहा. काम भरपूर असते. स्वच्छता करा, झाडू मारा, स्वयंपाक करा, जे जे आहे, बिछाने असेल त्याला व्यवस्थित करा, कपडे धुणे आहे, हे सगळं करत राहायचे. नुसतं बसले किंवा बोलत बसलं की आपण आजारी पडतो, किती वेळ असो. आता माझी आई 97 वर्षाची आहे, बरंच काही स्वतःच करते. हे करत राहावं. तर कसं की मन मग कुठंतरी आपल्याला गुंतलेला असतो, मग व्यवस्थित झोप लागते आणि सगळे आपल्याला चांगलं आहे असं म्हणतात. अरे ही बाई खूप काम करते, चांगली आहे. नुसतं बसून खाणाऱ्याला कुठेही असो, तुम्ही इथं असो कुठेही असो, किंमत नसते. नुसतं बसून खाणाऱ्यांना काही किंमत नसते. ते तरुण असो, म्हातारा असो, म्हातारी असो, त्यांनी शेवटपर्यंत मरेपर्यंत काम करत राहावं, याला महत्व आहे. तर तुम्हाला पण कसं की काम केलं तर थकून मग झोप व्यवस्थित लागेल. कामच नाही केलं, आपला नुसतं टगून खात बसले तर झोप पण लवकर येत नाही, मग काही सुचते, मग काही बोलतो माणूस. यासाठी खूप भरपूर मेहनत करावी. इथं स्वच्छता करण्यासाठी भरपूर आहे, तुम्हाला सगळे कामं तुम्ही स्वतः करावी. उलट तुम्ही आता कसं की तुमचे हे मुलं आहेत, करुणाताई आणि अरुण दादा तुमचे मुलं आहेत, मुलासाठी तुम्ही सगळं करावं. त्यांना स्वयंपाक करण्याची, झाडू मारण्याची गरजच भासू नये, एवढं तुम्ही करावं माझ्या मताने. मी बरोबर बोलतो ना? कसं खूप वयाने तुमच्याने लहान आहे, तुमचा मुलगा समजा छोटा, आईलाच मी सजेशन देतोय, पण ह्याच्यात आनंद आहे बघा. तुम्ही सगळं करत असतील तर ह्यांना किती आनंद होईल. हेच करत असतील तर मग काही मजा नाही. मग तर तुम्ही सगळं काम करत असतील तर तुम्हाला व्यवस्थित झोप येईल, शरीर चांगलं राहील. हाताने असं करत गेलं तर हात व्यवस्थित राहील. नुसतं ठेवलं तुम्ही हात, जाम होऊन जाते हात, पाय तसेच जाम होऊन जातात. यासाठी काही ना काही तुम्ही करत राहा. जेव्हापासून उठल्यापासून झोपेपर्यंत काम करायचं, मग व्यवस्थित झोप लागते, आपण खाल्लेलं व्यवस्थित पचते, आजारी पडत नाही, दवाखान्याला जाण्याची गरज भासत नाही. तर यावेळेस मी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी आनंदाने सगळ्यांनी काम करावं आणि दादांना ताईला तुम्ही आपले मुलं समजावे आणि मस्त मस्त राहावं. ठीक आहे, धन्यवाद.